रायगड जिल्ह्यातील अनेक गावांना पाणी टंचाईची झळ लागण्यास सुरुवात झाली असून म्हसळा तालुक्यातील तोंडसुरे या गावातील पाण्याने मार्च महिन्यातच विहिरीचा तळ गाठला असून नद्या ओसपडल्या आहेत। 13.5 कोटी रुपयांनी तोंडसुरे नळ पाणी पुरवठा योजना बारगल्याने 4 ग्रामपंचायतीमधील 9 वाड्यांना याचा फटका बसला आहे। एक हंडा पिण्याच्या पाण्यासाठी 1 किलोमीटरची पायपीट करावी लागत असल्याने आज तोंडसुरे ग्रामपंचायत हद्दीतील 3 वाड्यातील 1000 पेक्षा जास्त महिला व पुरुषांनी 3 किलोमीटर चालत पाणी पुरवठा कार्यालयावर शासनाविरोधात घोषणा देत हंडा मोर्चा काढला। पाणी पुरवठा कार्यालयातील अभियंता यांना निवेदन देत या मोर्चेकऱ्यांनी शासनाचा निषेध नोंदवला असून 2 दिवसात टँकरने पाणी पुरवठा सुरू केला नाही तर आमरण उपोषण करणार असल्याचे सांगितले आहे। उपअभियंता JU फुलपगारे यांच्या लेखी आश्वासनानंतर हा मोर्चा संपविण्यात आला। पाहुयात। आज आम्ही तोंडसूरच्या गावात येथे बसले या ठिकाणी 28 वर्षांनी मोर्चाचं आयोजन करून आंदोलनाची करावं लागलेलं आहे। आमची श्याम सावंत माननीय आमदार म्हणून आले त्यावेळेस आमच्या गावाचं निवड केली आणि 13 वाड्या 4 ग्रामपंचायती अशी या नावाने ही योजना अंमलात आणून शासन दरबारी तिला परवानगी घेतली आणि त्या पद्धतीने आज 28 वर्ष पूर्ण झालेले असताना देखील आज ती योजना आहे। परंतु त्याच्यानंतर सरकार बदलले, राजकारण बदललं, सगळ्या गोष्टी बदलल्यामुळे या योजनेकडे लक्ष कमी आलेलं असल्यामुळे पाण्याचा पुरवठा कमी व्हायला लागलेला आहे। आम्हाला नेहमीच तक्रारी ह्याबाबत कराव्या लागलेल्या होत्या आणि त्या आज आम्ही मोर्चाच्या माध्यमातून या ठिकाणी केलेल्या आहे। प्रश्न असा आहे, आम्हाला ह्या अगोदर टँकरने पाणी मिळत होता, पण ही योजना आल्यामुळे आमचा टँकर बंद झालेला आहे। पण आज परिस्थिती अशी आहे, टँकरने मिळाला पाणीच्या 8-15 दिवस तर बरे होईल असं आमचं मागणी आहे। परंतु हा काम काय लवकर होईल असं आम्हाला सांगता येत नाही। तरी कृपा करून शासनाने ऑफिसने या कार्यालयाने या मोर्चाची दखल घ्यावी आणि आम्हाला आमचं पाणी चांगल्या प्रकारे सुरळीत होईल आणि आमचे गोरगरिबांचं मोठा येणारा सण मुंबईवरून येतील, काही आजूबाजूच्या गावातून लोक येतील आणि त्याचा या ठिकाणी पाण्याअभावी तक्रारी आम्हाला कार्यकर्त्यांना ते हसतील, बोलतील, या साऱ्या गोष्टी दूर व्हाव्या या उद्देशाने हा आम्ही मोर्चा आणलेला आहे। एकच आहे की 4 वर्ष सातत्याने आम्ही जर या पाण्यासाठी वॉटर सप्लायमध्ये सतत खेपा मारत असताना सुद्धा त्यांना आमची स्त्रियांची कधीच दयामाया आली नाही आणि आम्हाला पाण्यासाठी वणवण फिरायला लागतं। शेवटी आमच्याकडे एकच पर्याय असा उरला की इथं मोर्चा घेऊन येणे। हजारो संख्येने आम्ही महिला मंडळ इथं मोर्चा घेऊन आलेले आहोत। याच्या मागे उद्देश एकच आहे की आम्हाला पाणी मिळलं पाहिजे आणि जर का पाणी मिळत नसेल तर आम्ही इथं अमर उपोषण करण्यास तयार आहोत।